नमस्कार. तनिष क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि माझ्या सर्व व्हिडिओंना तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल मनापासून आभार. आज आपण बघणार आहोत परकरची कटिंग. आणि त्यासाठी लागणारी मापे आहेत. सीट आहे 38 आणि उंची आहे 35. तर आता सीट 38 आहे, तर 38चा 8वा भाग काढायचा आहे. म्हणजे 38ला 8ने भागायचं आहे. आणि उत्तर आहे 4.75 म्हणजे 4.25. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही एक खास टिप आहे की आपल्याला टेपवरती लक्षात येत नाही की नेमकी 4.75 किंवा 4.25 म्हणजे काय. तर टेप घ्यायचा आहे आणि टेपवरती जेव्हा आपला 4 इंचाचा आकडा येतो त्यानंतर 4.5 येतो. आणि 4.5 नंतर जेव्हा तुम्ही 3 रेषा पुढे घेणार त्यावेळेस तो होतो 4.25 म्हणजेच 4.75. किंवा 5 इंच असं लक्षात नाही आलं तर 5 जो इंच आहे त्याला 3 रेषा ह्या कमी घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले माप हे परफेक्ट येते. यानंतर करायची आहे परकरची कटिंग. आणि त्यासाठी हा 2 मीटर कापड घेतलेला आहे परकरसाठी. तर आपले सीट 38 आहे, त्यामुळे 2 मीटर कापड आपल्याला इथे पुरेपूर होऊन जातो. आता या 2 मीटर कपड्यामधून एक 8 इंचाची पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. आणि यामध्येच आपण काढणार आहोत नेफापट्टी. तर पट्टी काढताना किनारीच्या बाजूने न काढता ज्या बाजूने धागे निघतात त्याच बाजूने ही पट्टी काढायची आहे. आणि त्यानंतर जो शिल्लक राहिलेला कापड आहे त्याची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. आणि आपल्याला जो 4.25 इंच सीटचा 8वा भाग मिळालेला आहे त्याचाच वापर इथे आपल्याला करायचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल. आणि एखादी जर तुम्हाला टिप्स दिलेली असेल तर तीसुद्धा व्यवस्थित लक्षात येईल. त्याचबरोबर लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्या आता कपड्याची जी 4 पदरी घडी केलेली आहे त्याच्या उजव्या हाताला सीटचा हा 8वा भाग घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर उंची देखील घ्यायची आहे. तर उंची आहे 35 आणि 35 आपल्याला इथे जसेच्या तसे घ्यायचे आहेत, कारण वरती नंतर आपली 2 इंचाची नेफापट्टी येणार आहे, त्यामुळे उंचीमध्ये मार्जिनसाठी काही वाढवायची गरज नाही. आणि त्याचबरोबर डाव्या हाताला देखील सीटचा 8वा भाग घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंमध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचे आहे. तर आता उजव्या आणि डाव्या हाताला आपण सीटचा 8वा भाग घेतलेला आहे आणि मार्जिनसाठी अर्धा इंच. आता आपल्याला हे 2 जे पॉईंट मिळालेले आहेत ते तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि कटिंग देखील करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि त्याचबरोबर आपण या तिरक्या रेषेची इथे कटिंग केलेली आहे. तर ही कटिंग केल्यानंतर आपल्याला 2 मोठ्या, 3 मोठ्या आणि 2 छोट्या अशा कळ्या मिळालेल्या आहेत. तर या कळ्या एकूण 5 आहेत. आता जो तिरक्या रेषेचा भाग आहे तिथे आपल्याला पॉईंट करून घ्यायचे आहेत. तर खास नवीन शिकणाऱ्यांसाठी ही टिप आहे, कारण जेव्हा आपण कळ्या मोकळ्या करतो त्यावेळेस या कोणत्या बाजूने जोडायच्या या लक्षात येत नाही, म्हणून आपण या प्रत्येक कळीवरती खूण केलेले आहे. आणि जे शिवत असतील त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील. आणि त्याचबरोबरीने सीटचा जो भाग आहे त्यावरती देखील हे पॉईंट करून घ्यायचे आहे. आता ज्या 5 कळ्या आहेत आणि परकर जो आहे आपला तो आहे 6 कळीचा. तर यामध्ये एका बाजूला 2 मोकळ्या आणि एक अखंड अशी कळी आहे. तर जी अखंड कळी आहे ती देखील आपण इथे कटिंग केलेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला या 4 कळ्या मिळालेल्या आहेत आणि 2 अखंड कळ्या मिळालेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूच्या सीटच्या भागावरती देखील पॉईंट करून घ्यायचे आहेत. आता हे पॉईंट करून झाल्यानंतर यातली एक मोठी कळी घ्यायची आणि ज्या 4 छोट्या कळ्या आहेत त्यातल्या 2 कळ्या घ्यायच्या. आणि मोठी जी कळी आहे ती मधोमध ठेवायची आणि छोट्या ज्या कळ्या आहेत त्या दोन्ही साईडला ठेवायच्या. आणि आपण तिरक्या रेषांवरती पॉईंट केलेलेच होते, तर बघू शकता तेच पॉईंट आपण जोडत आहोत. फक्त सीटचा भाग हा पूर्ण एका बाजूने घेतलेला आहे, त्यामुळे आपला खालचा घेराचा भाग हा जास्त तयार झालेला आहे. तर या पद्धतीने या कळ्या जोडून घ्यायच्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपण या 3 कळ्या जोडलेल्या आहेत. तर हा झाला मागचा किंवा पुढचा भाग. तर याच पद्धतीने दुसऱ्या ज्या 3 कळ्या आहेत त्या देखील मी येथे जोडून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपल्या 3 आणि 3 या 6 कळ्या जोडून झालेल्या आहेत. आता उलटसुलट भाग बघून आपण या 6ही कळ्या एका बाजूने जोडून घ्यायच्या आहेत. आणि
तुम्ही बघू शकता सगळ्या सीटचा भाग हा एका बाजूला वरती आलेला आहे आणि खाली हा घेराचा भाग आहे. तर आता जो 3 कळ्यांचा भाग जोडलेला आहे तो कुठलाही एक भाग सुलट ठेवायचा आहे आणि त्यावरती दुसरा भाग हा उलट ठेवायचा आहे. आणि आपण दाखविल्याप्रमाणे टीप देखील मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या या 6ही कळ्या एकमेकांना जोडून होतील. त्याचबरोबर खालचा जो घेराचा भाग आहे तो देखील 2 इंचावरती फोल्ड करून टिपा मारायच्या आहेत. म्हणजे आपण ज्या पद्धतीने सलवारच्या बॉटमला टिपा असतात त्या पद्धतीने ते टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि नंतर जो सीटचा भाग आहे तिथे देखील वरती दोन्हीही बाजूला 4-4 इंचापर्यंत कपडा पाव इंचावरती अर्ध्या इंचावरती फोल्ड करून येथे देखील टिप मारून घ्यायची आहे. हा आहे नाडीचा भाग. तर या पद्धतीने 6ही कळ्या येथे जोडलेल्या आहेत. आणि यानंतर जी जोडायची आहे ती नेपापट्टी. तर तुम्ही बघू शकता हा बॉटम देखील तयार केलेला आहे आणि वरच्या भागाला आपण जोडणार आहोत नेपापट्टी. आणि तसेच नाडीच्या भागाच्या ठिकाणी सुद्धा अर्धा इंच कपडा फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे दोन्ही बाजूने. आता आपण वरती जी 4 इंचापर्यंत अर्ध्या इंचाची पट्टी फोल्ड केलेली आहे दोन्ही बाजूंनी, हे दोन्ही भाग पकडायचे आहे आणि उलट भागानेच हा प्रकारचा गोल घेर देखील तयार करून घ्यायचा आहे. ही म्हणजे या 6 ज्या कळ्या जोडलेल्या आहेत या पूर्ण गोल राऊंडमध्ये आता आपण इथे जोडून घेतलेल्या आहेत. आता जो सीटचा घेर तयार झालेला आहे हा देखील मोजून घ्यायचा आहे आणि हा जेवढा भरेल तेवढीच आपल्याला नेपापट्टी घ्यायची आहे. त्यामध्ये अधिक 2 इंच घ्यायचे आहेत आणि नेपापट्टी रुंदीला घ्यायची आहे 6 इंचाची. तर दाखविल्याप्रमाणे नेपापट्टी देखील कटिंग करून घ्यायची आहे. आणि ही 6 इंचाची पट्टी काढल्यानंतर जो पूर्ण घेर आहे त्यामध्ये आपल्याला 2 इंच मिळून ही पट्टी तयार करायची आहे. तर ही पट्टी कमी आहे आणि वरती जी पट्टी आपण निघालेली आहे तिचा इथे जॉईंट देऊन ही पट्टी पूर्ण करून घेणार आहोत. तर तुम्हाला देखील वरतील नेपापट्टी जोडायला कमी पडत असेल किंवा मापात कमी पडत असेल तर दाखविल्याप्रमाणे जॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने नेपापट्टी ही तयार आहे. तर जॉईंट दिल्यानंतर ही नेपापट्टी दोन्हीही बाजूने फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. तर शक्य होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या पद्धतीने आपण नेपापट्टीला जॉईंट देखील करून घेत आहोत. तर कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर सोपी वाटतच नाही, पण आपण जशी जशी प्रॅक्टिस करत जातो तसं तसं आपल्याला ते सोपं होत जातं. आणि अशाच पद्धतीने तुम्ही शिवणकामामध्ये तुम्हाला जर रस असेल तर शिवत राहा आणि शिकत राहा. तसेच नेपापट्टीला जॉईंट दिल्यानंतर परकरचा जो गोल घेर आहे त्याला देखील या पद्धतीने टीप मारायची आहे. तर जो 4 इंचाचा भाग आहे तिथून आपल्याला ही टीप लॉक करायची आहे आणि सरळ सरळ खालच्या बॉटमपर्यंत ही टीप मारायची आहे. तर या पद्धतीने परकरचा गोल घेरसुद्धा इथे तयार होणार आहे. यावरतीच जोडायची आहे नेपापट्टी. तर आता हा जो परकरचा भाग आहे हा मशीनवरती आपल्याला उलट ठेवायचा आहे आणि या उलट भागावरतीच नेपापट्टी देखील ही उलटच ठेवायची आहे आणि नेपापट्टी ही पूर्ण गोल राऊंडला जोडून घ्यायची आहे. तर दाखविल्याप्रमाणे ही नेपापट्टी देखील जोडून घ्यावी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच बेल आयकॉनच्या बटनवरती देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि या पद्धतीने आपण उलट्या भागाला इथे नेपापट्टी जोडलेली आहे आणि आता ही सुलट भागावरती फोल्ड करायची आहे. दाखविल्याप्रमाणे अगोदर अर्धा इंच कपडा फोल्ड करून पुन्हा ही पूर्ण नेपापट्टी परकरवरती फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आणि ज्या पद्धतीने परकरला 2 टिपा असतात नेफ्यावरती तुम्ही बघितल्या असतील. परकर हा तुम्हाला काही नवीन नाहीच, प्रत्येकजण हा परकर बघत असतो. आणि या परकरवरती तुम्ही जर नेपापट्टी बघितली तर पाव इंचाच्या अंतरावरती दुसरी देखील टीप मारलेली असते आणि या पद्धतीनेच आपण ही पहिली टीप मारलेली आहे आणि त्याचबरोबर दुसरी देखील टीप मारलेली आहे. तर या पद्धतीने आपण नेपापट्टीच्या दोन्ही टिपा मारलेल्या आहेत आणि हा परकर येथे पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.